कोटि समप्रभ सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजेवं मार्गतुल्यवेगं भूतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मायोगपीठे तटे भीमरथ्याम् काय धातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरु ब्रह्मा गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरुर् साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिगिरिये नमो नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः बोला जसे इथं दुकानाचाही शुभारंभ अचू शांतीचाही सोहळा संपन्न झाला की तर संतांनी कोण दुकान मांडले रामनामाची मांडलेली दुकानं घ्यारे तुम्ही वाहनवाणी आव्हान कशा नाम बघा भगवंताच्या नामाचं आव्हान आपल्या वाणीने मुखाने घ्यायचं लक्षात घ्या इथं फक्त आपल्याला या मुखाने बडबड करायची नाही फक्त खायचं प्यायचं नाही बरं का तर हे मुख कधी सार्थक कधी धन्य होतं जी मुख भगवंता नमस्कार नका नाही तर कबीर महाराज म्हणतात बेकार जो मुख आहे जो स्मरण न करे भगवंताच लक्षात घ्या म्हणून तुमच्या सर्व बाबांना काय अपेक्षा काय आता निवृत्ती महाराज उपस्थित बघितलं लक्षात ज्ञानेश्वरांचे गुरु वर्गात निवृत्तीनाथ महाराज सर्वांनी इथं एक दिलाने आणि ते नामस्मरण कसं गेलं पाहिजेत कसे गेले पाहिजेत हृदय करू बाबू लक्षात वरात सर्व वरात करा ओम जनाय नमः ओम जनाय नमः ओम जनाय नमः जनाय नमः सर्व 1000% याचा बाबा काही गॅरंटी देऊ शकतात सर्वच जण नामस्मरण करू राहिले याची मात्र बाबांना गॅरंटी घेणार का म्हणून इथं फक्त येऊन बसायचं नाही तर काय होईल बरं का की जेवढे नामस्मरण करते ना त्यांचं बघा या पोटातून गेलं बाहेर गेलं ते बघा मंडपापर्यंत वरती गेलं बरं का ते वरती गेलं पाप खाली काय पाहतं कोण नामस्मरण करीत नाही कोण टाळी वाजित नाही बरं का असं या वड्यामध्ये कधी दिसलं ना त्याच्या बोकडी जाऊन म्हणून ओम जनाय आवाज आवाज ओम जनाय नमः भगवंताचे अनेक नाम आहे की नाही अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दन हंस नारायण हे मुख्य 8 नाव आहे बरं का त्याच्यामुळे जनार्दन सुद्धा नाव आहे का आहे की काय म्हणले अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दन हंस किती नाव झाले त्यातलं जनार्दन सुद्धा एक नाम आहे लक्षात नाथांचे गुरु सुद्धा कोण होते हा दौलताबादचे जनार्दन लक्षात म्हणून ओम जनाय नमः आजा बघा बरं का विष्णू भाऊ बघा रामभाऊ पेखळे बरं का त्याप्रमाणे एकनाथ रामभाऊ पेखळे बरं का दौलत रामभाऊ पेखळे त्यांच्या या परिवाराने या सुंदर सोहळ्याचं नियोजन केलं ज्यामध्ये बघा काय साई सागर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी बरं का असे आणि साई सागर बंगला अशा नावाने या ठिकाणी त्यांनी बंगलाही या ठिकाणी निर्माण केला आणि बंगल्याबरोबरच आपलं घर व्यवस्थित चालू पाहिजे की नाही त्याला तर व्यवस्थित चालायला काहीतरी लागतं ना लक्षात असा एक व्यवसाय सुद्धा या ठिकाणी ते आता शुभारंभ होत आहेत आणि म्हणून
प्रथमतः त्यांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलो की कारण मराठी संतांची भूमी आहे, मराठवाडा संत माहेर करा की नाही. अशाच मराठवाड्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये दहीगाई बघा जन्माला आले अवतार आले जगन्नाथ स्वामी ज्यांचं आपल्या समोर बघा पालखीपणे अधिष्ठान केली. मग प्रथमतः अशा बाबांची साष्टांग जरूर करूया. आपल्या ओझरचं बघा, आपलं वड्याचे बघा गणेश असेल की महादेवाचं ना काय वड्याच्या हा नीलकंठेश्वर की नाही म्हणजे महादेव का विष पेलं का हाला समुद्र मंथन झालं होतं ना आणि ते विष पेलं आणि म्हणून त्यांचा कंठ कसा झाला होता म्हणून नीलकंठेश्वरी त्यात काही तुम्हाला सांगितलं तुम्ही सर्व हुशार माणसावर का सर्व हुशार मंडळ बसल्यावर का आम्ही आडांच्या आडाणीवर का तर चुकून समजावून घ्या गोड्यावर एक लक्ष द्या. आणि म्हणून जेवढी देवदेवता आपल्या ह्या वडेनगरीच्या परिसरामध्ये आहेत नदीवर आहे की या सर्व देवतांचे निवंदन करूया. वड्याच्या पवित्र भूमीला वंदन करूया, गोमात्याला वंदन करूया आणि या वास्तुशांती आणि दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांचे आपले नातेवाईकांचे भक्त परिवार असेल, अनेक गावगावचे भक्त असेल, विंबुकर असेल, माता भगिनी असेल, बाळगोपाल असेल, आमचे बघा आश्रमातील सर्व साधक असतील, ब्रह्मचारी असतील, हे सर्व उपस्थित झाले. या सर्वांचं जरा जोर टाळ्या लागेल. बघा भारत हा शेतीप्रधान देश आहे. कसा देश भारत हा लक्षात द्या. म्हणून बाबाजी म्हणायचे उत्तम शेती, मध्यम आणि कनिष्ठ चाकरी फार असतात. आणि म्हणून या परिवाराने मध्यम व्यापार म्हणून या दुकानाचा शुभारंभ केलाय. म्हणून टाळीवर कोणी बघा या फेकडी परिवाराला पुरेशा धन्यवाद. टाळीवर अभिनंदन त्यांचं करू. उभे राहा या परिवार उभे राहा ज्यांचा हा सोहळा आहे की नाही. तिन्ही चिरंजीव कुठे तुमच्याकडे आहेत हे दोन याचे बंधू वर्ग यांनी सर्वांनी अनुष्ठान करायची सांग तिन्ही बघा तिने अनुष्ठान करा बरं का. सरपंचाने अनुष्ठान करायची सध्या बरं का. बरं ठीक आहे पण त्याला काही चालत नसेल ना नाही ना. मी शाकाहारी जर टाळ्यावर त्याने चालू म्हणतात गर्वसे का हम शाकाहारी बघा हिंदू म्हणण्यापेक्षा काय म्हणा शाकाहारी खरा तर खरा तो हिंदू देखील नाही तर शाखा आपलं हिंदू म्हणायचं कार्यक्रम चालू असतात हे काही कामाचे. म्हणून आज या वास्तुशांतीच्या निमित्ताने बघा या परिवारातील याचं नाव काय सागरचं नाव ते बंगल्यावर सागरवर यांचं नाव विशाल, नवनाथ यांचं नाव दौलत भाऊ, यांचं नाव विष्णू भाऊ, जिजाबाई बाबाई शीतल टाळीवर बघा. आणि म्हातारा एकनाथ हे कोणाचे कोणाच आहे तुमची बंधू का. बरं 1 2 3 नंबर वर तुम्ही 3 नंबर 3 भारी पडले बरं टाळीवर बरं का. कारण ते बाबांच्या कड्यामध्ये ते लक्षात असं या ठिकाणी बाबांना आनंद होता बरं का. कारण आपण म्हणतो ना धन्यतयाचा संसार परमार्थाचे बघा धन्य संसार पण म्हटले बघा साठी बसा त्यांनी यांना खुर्चीवर बसा त्यांना म्हातारे खुर्ची नाही का त्यांना बसायला. ठीक लक्ष द्या थोडा काही जास्त वेळ नाही आपल्याला कारण सुंदर असा की यांनी काही ते बनवलं असेल ना कुठे ते बनवलं आणून नाही इथं आणून घ्यावं. बरोबर आपला विषय चालू होता काय भारत हा शेतीप्रधान देश म्हणून उत्तम शेती मध्यम आणि कनिष्ठ चाकरी बघा चाकरीची नोकरी लक्षात द्या. आणि म्हणून प्रथम बघा ही जेवढी शेतकरी उपस्थित व्हा त्या सर्व शेतकरी टाळीवाजा आम्ही काय बरं का. शेतकऱ्याला राजा काय म्हणलं जातं राजा शेतकरी राजा म्हणलं जातं. कारण बाबाजी शेतीचं बघा शेतकऱ्यांचं शेतीचं महत्व सांगायचं बरं का. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला बघा कोटी रुपये पगार आहे काय सांगितलं कोटी रुपये पगार एका अधिकाऱ्याला म्हणे काय. आणि कोटी रुपये असलेला अधिकारी बघा मात्र त्याला जर खायचं असं तो काय खाईल सांगा. नोटा खाईल का, कॅम्प्युटर खाईल का, टेबल खुर्ची खाईल का, त्याला काय खावं लागेल म्हणे शेतात पिकवलेलं अशा. असा बघा शेतीचा महिमा बाबाजींनी नुसार सांगितलं नाही तर संपूर्ण जीवन का जीवनभर बघा बाबाजींनी काय केलं बघा शेतीमध्ये काय केलं बघा त्या ठिकाणी समाजच्या माध्यमातून बघा शेती फुलवण्याचं काम केलं.
आपण बघितलं असेल की नाही, इथं लाखागावला सुद्धा तरी नदीवर की ठीक आहे, बाबाजी गाव तीर्थस्थळाला का नदी ठिकाणी बसल्यावर असा कार्यक्रम चालू होता. बाबांची पालखी ती आपलं बसवलं बाबा पालखी जवळ, तिला नागले नास आला का नागरा छोडस निघला बरं का. हा आई निघला एखादी तर धरून चालला बाबाच्या गावात बाबा शंकराचा अवतार की असं असा अनेक बघा प्रसंग बाबांच्या जीवनचरित्रातले आहेत. म्हणून आज या वडीलग्नीमध्ये सुंदर सोहळा बरं का. आणि दुकान सुद्धा गाव आपण म्हणतो ना मनात भरणार आहे आणि डोळ्याला असे सुंदर बघा, डोळ्याला आपण म्हणतो डोळ्याला सुंदर वाटणार आहे. सुंदर असं या ठिकाणी आपण त्याला म्हणतो प्लॅनिंग करून त्यांनी निर्माण केलं. दुकान असेल आणि आपलं बंगला असेल की, म्हणून ज्यांनी प्लॅन केलं त्या प्लॅनला ज्यांनी ते बांधलं त्यांना त्यांनी असं की आपला विषय महत्वाचं काय, भारत शेती प्रधान देश. सर आपण पाहतो बघा सगळे शेतकरी बघा काय करू राहिले बरं का. बाबांना जरा एक खंताची बाब वाटते बरं का. काय खंताची बाब वाटते घोडेकरांनो किंवा बघा उपस्थित झालेल्या भक्तांनो बघा, सर्व शेतकरी काय करू राहिले बरं का. जास्तीत जास्त पैसे ज्या पिकातून मिळतील त्याच्याच कामाला लागेल बरं का. फक्त ओनली इन्कम सोर्स म्हणजे फक्त पैसे कसे जास्त मिळतील बघा, या हाच कार्यक्रम शेतकऱ्याचा चालू बरं का. म्हणून ते संकरित असो कोणत्याही प्रकारचा असो बरं का. नवीन जात निघाले का तिकडेच पळायचं सारी मेंढा सारी फरक लक्षात मग ती गव्हाची असो का द्राक्षाची असो कोणत्या मात्र बाबांना या ठिकाणी बघा मुद्दा मागा नीट मुद्दा लक्षात हो झाकून द्या बघा. सुंदर का याला गुलाबजामुन म्हणता का. हा गुलाबजामुन म्हणते बरं का. पुरी बरं का भाजी गुलाबजामुन ही काय गुजराती कढी का होईल शोले बरं चांगले भारी आठवत टाळ्या सुंदर बरं का. म्हणजे कार्यक्रम आहे का कार्यक्रमचा नंबर 1 आणि प्रसाद सुद्धा नंबर 1चा आहे. मला पुरेशी टाळी परिवार चांगला. हा जो खंतांचा भाग मी उद्याकडे आपण वर्गाविषयी विचार करूया. तुम्ही सर्व शेतकरी शेती कशासाठी करू राहिले. लोकांना काय खाऊ लोकांना काय खाऊ घालू राहिले विष बर का. तुम्ही लोक शेती करू राहिले पण लोकांना काय खाऊ घालून राहिले तुम्ही खाऊन राहिले लोकांना खाऊ घालून राहिले बरं का. काय खाऊ घालून राहिले कारण शेतीमध्ये तुम्ही कोणते खत वापरित्या रासायनिक औषध कोणते वापरित्या बी कोणते वापरित्या मग सांगा. जो माल निघाला त्यात काय सांगा त्यात अमृत आलं तयार झालं कमीच तयार झालं मग सांगा. तुम्ही फक्त काय करू राहिले फक्त इथं फक्त पैशाचाच बघा तुमच्या डोक्यात कार्यक्रम भरेल. हे आपण पिकवलेलं पीक किंवा फळं काही असेल हे विषारी आहे का अमृत आहेत याचा विचार कोणी करत राहिलं का. अत्यंत गांभीर्याचा मुद्दा लक्षात बरं का. म्हणजे आपले माणसं मंडळी बघा किती अज्ञानी आहेत याचं ज्वलंत उदाहरण बघा आपल्याला पाहायला मिळतं बरं का. तेव्हा लक्षात घ्या ज्वलंत उदाहरण तुम्हाला आता लक्षात घेण्यासाठी बाबा देणार वाटतं. आता हे लहान मुलं बरं का 2 लहान मुलं आहे समजा की त्या 2 लहान मुलासमोर आपण काय केलं एक लाडू कोणता ठेवला माहिती आहे मुरमुऱ्याचा लाडू ठेवला. कोणता लाडू ठेवला एक आता मुरमुऱ्याचा लाडू ठेवला एक. त्याच मुलासमोर आणि कोणता लाडू ठेवला एक बदामाचा छोटासा लाडू ठेवला. कोणता लाडू ठेवला बदामाचा छोटासा लाडू का बदामा ठेवला. लक्षात घ्या 2 लहान बालक आहेत त्यांच्यासमोर काय ठेवण्यात आलेले आहेत एक लाडू कोणता मोठा लाडू मुलाचा ठेवण्यात आला दुसरा कोणता ठेवण्यात आला आमचा. मग सांगा ते मुलगा कोणता लाडू घेत सांगा ना कोणता लाडू घेत. याच्यापेक्षा तुमच्या माईकमध्ये काही फरक आहे का त्या लहान मुलांमध्ये तुम्हाला काही फरक आहे का. लक्षात का किती गांभीर्याचा मुद्दा का तुम्हाला हसल्यावर येण्याचा विषय नाही. हा अत्यंत आपल्या जीवनाशी अत्यंत बघा काय जीवनाशी निगडीत हा मुद्दा आहे. म्हणून शेतकरी विचार करायला पाहिजे आपण जे पीक तयार करतो हे विषयुक्त आहे का विषयुक्त आहे बघा. काय जे तुम्ही पहिले राहिलं भाजीवाले असं पहिले कोबी फ्लावर कशी होती की नाही आता का त्याला कलर काहीतरी ठेवलं त्याला काही प्रक्रिया केली बरं का. त्याला कलर करून बरं का त्या फ्लावरला कलर दिला आणि त्या कोबीला कलर देऊन टाकला वर्गासाठी आणि आपले लोक त्याच्यावर मागे पळून राहिले वर्ग चांगल्या लक्षात.
म्हणून हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बरं का. जसं त्याप्रमाणे दुसरं उदाहरण म्हणजे गाईचं लक्षात घ्या. तुम्ही कोणते गाय पाळून राहिले आता सांगा ना, सांगा ना, बोला ना बटबट. आता का पाळून राहिले? जास्त दूध देतील त्यामुळे जास्त पैसे येतात. याच्या मागे काय, त्याच्यामध्ये दुसरा काय याच्यामध्ये येतोय का तुमच्या मागे दडलेला? याच्या मागे हा विचार आपण कधी केला का? ही जी जर्सी गाय आहे तिला चंगरीत बघा आपण गाय म्हणलं जातो. ह्या गायचं दूध हानिकारक आहे का लाभदायक आहे या शरीरासाठी, असा आपण कधी विचार केला का? सांगा ना. आणि आपली स्वदेशी गाय की नाही, मग गिर गाय असो, कृष्ण गाय असो, काठेवाडी गाय असो, स्वदेशी गाय असो बघा, ही आपली सखी आहे बघा. सखी आहे कोणत्या? या गाय आपल्या सखी आहेत. आणि तुम्ही कोणती घरात घातली? आता तुम्हीच माना. आता ते कशासाठी सखी, कशासाठी घरात घातली तुम्ही? ओनली बरं का, मुद्दा लक्षात घ्यायला जास्त म्हणून चांदोरी करांनो. म्हणून बघा सर्व शेतकऱ्यांना बाबांची विनंती लक्षात घ्या. विष बघा पिकवून लोकांना खाऊ घालणं की भारत मातेला का आनंद होईल सांगा ना? भारत माते दुःख होईल का आनंद होईल सांगा? ते विष जर तुम्ही खाऊ घाले लोकांना, भारत मातेला आनंद होईल का दुःख होईल? म्हणून बघा लक्षात घ्या, सर्व शिकलेली माणसं बसेल बघा आणि चांगली ज्ञानी हुशार माणसं बसलेले. मात्र बघा जरा गांभीर्याने विचार आहे बघा आपण केला पाहिजे. आपण जे करतो ते नुकसानकर फायदाच करतो. जसं बघा आता इकडे मला बरेच मंडळी बसेल बरं का, आणि ती काय करत्या? व्यसन करते. व्यसन ते म्हणते फॅशन आहे आजकाल. त्यांच्या डोक्यात काय घुसले? फॅशन झालं बघा, व्यसन फॅशन झालं. कोणी कोणती खातं, कोणी कोणता कट्टा खातं, कोणी बम बोलायचा कार्यक्रम करतं बघा, कोणी ड्रिंकिंग कार्यक्रम सुरू करत. सांगा व्यसनाने कधी का कोणाचा फायदा झाला का? अहो जो व्यसन करतो ना त्याची बाई सुद्धा काही कपडा हात लावते बरं का. ज्या बाईचा पतीराज व्यसन करतो ना ती बाई सुद्धा कपडा हात लावून काय म्हणते? हे करंट कशा नशीब आलं बरोबर. तुम्हीच म्हणते मनामध्ये मोठ्या निघून सांगा, तुम्ही मनामध्ये निश्चित ना बरं का, बाया म्हणते बरं का, त्या काय म्हणत्या. आणि म्हणून बरं का व्यसन करणं आहे ही फायद्याचं करून सांगितलं सांगा ना. मग आता बाबांनी या ठिकाणी बघायचे बरं का, सर्व बसलेले बाबांचे हुशार मना बसाय ओढायचे बरं का. पहिला प्रश्न आहे बाबांचा. इथे जेवढे बसले ना त्यातला त्या बघा त्यांनी बाबांच्या प्रश्नाने लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे बाबांचा बरं का. जस बघा आमच्या निवडीवाला सुद्धा बरं का, त्याला काय म्हणतात ते पाकिटाचं पाकिट, त्या ढवळाचं ढवळ बरेच दिवस काय करून चालू होतं बरं का. एकदा सापडले होते का तिला, आणि त्यांना जे काय त्याला काही राग आला बरं का, जे सोडून दिलं पुन्हा त्यांनी नाव टाकायचं. अशा अनेक हिरे बरं का, ज्यांना कोणाला बाटलीच होतो, कोणाला पुडीच होतो, कोणाला कट्ट्याचं, कोणाला डोंबलच बरं का. मग त्यांनी काय केलं, बाबांना दान करून टाकली व्यवस्थित, बाबांना दान दिलं अपेक्षा म्हणून, आणि ते काहीतरी व्यवस्थित टाळवायच्या बद्दलच आपण आता काय ओढे करून आता बाबांना बघायसारखा. पहिला प्रश्न आहे बाबांचा, जन्मल्यापासून मी आतापर्यंत कोणतंच व्यसन केलेलं नाही. अशा वीरांनी जागेवर उभं राहायचंय. उभे राहा ना. मी जन्माल्यापासून बाटेवळी पुडी नाही, कट्टा नाही, काहीच नाही बघा घेतला आतापर्यंत. एकदम म्हणतो ना कोरा काटा ऐक बरं का. महिलामध्ये सुद्धा उभ्या राहा ना. महिला सुद्धा, ज्या महिला कोणत्याच का आजपर्यंत जन्मापासून मिसळी नाही, त्याकडे पुडी नाही, बरं का, पान नाही, सुपारी नाही बरं का, असं कोणतंच खाल्लं नाही मी. मी काही बाटल्या थोड्या बाटली नाही की नाही. अशा ज्या महिला बघा त्या काळ्या या महिलांचा भक्तांचा आपण बसावा जवळ हे झाले का नंबर 1 क्वालिटी बरं का. आता ही कोणती क्वालिटी झाली? जसं दुकानात माल असतो ना, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 थर्ड क्लास वर, हा नंबर 1चा माल झाला बघा. आता नंबर 2 सेकंड माल लक्षात घ्या. आता दुसऱ्या प्रश्नाकडे बघा, लक्ष द्या बघा. मला पहिलं व्यसन होतं बरं का. मी काय म्हणता काय, मला पहिलं व्यसन होतं बरं का बाबा, लक्षात घ्या. मला पहिलं व्यसन होतं, मात्र मी कोणत्या कारणाने संगती सोडून दिलं. आता मी व्यसनमुक्त आहे. त्यांनी जागेवर राहता. पहिलं व्यसन होतं ते त्यांनी अर्पण केलं, आता देऊन टाका. आता व्यसनमुक्त झालेले आहे ते, आता कोणतं व्यसन करीत नाही. बघा सेकंड क्लासचा माल वर का. आता महिलामध्ये सुद्धा ज्या महिलांनी व्यसन होतं माझं त्यांनी सोडून दिलं. तपकीर असेल किंवा मिसरी असेल, अशा अनेक आठवण का. आता शेवटचे कोणते राहिले खालचे बसेल आता बाकीचे
बाकी जो थर्ड क्लास चाला का थर्ड क्लासचा माल राहिला आता जे काय करू राहिले बरं का. आज आपण का हा आणि शेवटचा प्रश्न बघा, ज्यांचं व्यसन चालू आहे त्यांनी आता जागेवर प्रामाणिकपणे भरायचं बरं का. असू नका असू नका. उभे 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 राहा ना. हो इकडे इकडे तुम्ही इकडे या ना. तुम्ही दाढीवाले इकडे हा इकडे या ना. तुमचं कोणतं चालू आहे का बंद बोला बघ थांबा ना. इकडे 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 नाही 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 हो थांब. आपल्याला पाच जण निवडायचे आज इथून. पुढे बघा जरा अभिनंदन करा. त्याचं नाव काय रोशन. बघा त्याच्या मनात काही इच्छा होती बरं का, ती देवानी पूर्ण केला. टाळ्यावर रोशन अभिनंदन करा. बस अजून 4 जण बोला ना. हो ज्यांचं व्यसन चालू 4 जण बोला. बसलेल्यांमध्ये आज 4 जण बोला. ज्या भक्तांचं व्यसन चालू आहे, ज्यांची पुढी पाडी चालू कट्टा असं काहीतरी चालू आहे, त्याने जागेवर उभं राहा प्रामाणिकपणे. सत्यम वादक आपल्या शेजारी बसेल आपल्या समजतं ना. या पुढे पुढे अहो स्वागत बघा स्वतःहून आलं पाहिजे ना. हो असं गुचिटासारखं एवढी चिकट नाही करावं ना. वड्यामध्ये बसा बरोबर. वड्यामध्ये बरं त्यांचं पूजन करा. त्या पुढे 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 म्हणजे त्यांचं यांचं पूजन करा. पूजन आपल्याला की यांचं पूजन 5 अजून एक 4 अजून एक जण बना. अजून एक भक्त समोर आहे ज्यांचं व्यसन चालू आहे. उभे काय हो अजून एक जण ज्यांचं व्यसन चालू एक जण ये ना पुढे कोणतरी. अहो एवढे चिकट राहू नका ना. हो चष्मे आले वगैरे माणसं. ज्यांचं चालू असेल त्यांनी पुढे पाठवा ना. वड्यावाले हे चष्मेवाले काय चालू आहे. चष्मेवाले यांचं काय चालू आहे ते तुमच्या जवळची मागची टोपीवाले ते मागची हा तेच तुमच्या पुढचे हा तेच त्यांचं काय चालू आहे बंद आहे का. मग कोणा चालू आहे त्यांना पाठवा पुढे. तू चालू इकडे हा पाटील हो इकडे इकडे. हो किती वर्ष का किती 12 वर्ष देवीच्या केल्या कार्यक्रम चालू होता का. बाटलीचा म्हणा 15 कार्यक्रम सुरू ठेवला पाटलाने काय हो ती देवी पावत सगळ्यात देवी पावल का त्यांना. पैसा कमीचा पैसे खर्च झाले बरं का. आणि वाड्या चालू इकडे पाटील इकडे. हो ती बाई ते पोरं आम्हाला नेमलं इकडे इकडे. ती बाई पोरं नेहमी आम्हाला बरं का काय केली संधी देत पुढे इकडे इकडे पुढे पुढे. हो एवढी चिकट नाही राहू ना. पुढे पुढे पुढे. हो जवळ पोलीस पाटील आहे की नाही. जर गावचा आपण बघा म्हणजे आज जर ती श्रेष्ठ तत्व देतो ज्यांना बघा. मोठी माणसं जसं वागतात ना तशी बघा इतर लहान मंडळी वागत असतात. म्हणून मोठ्या माणसाने काय खबरदारी घेतली बघा लोकांसमोर किंवा बरं का पोरा समोर बघा पाटील लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला तुमचं कडे माझं जप्तच होईल आता. 4 वेळेला हा माणूस 4 वेळेला संघ आपलं काय तर पुढे पुन्हा त्याचं जे चालू बरं का. ही असे काहीच कामाची नाही बाई माणसं गवथिड्यासारखी. खरंच ना बाबाला तरी वागत असे माणसाचे. अहो जे ते पाटील आता आज लास्ट वॉर्निंग तुम्हाला. जर तुम्हाला पुढे व्यसनमुक्त व्हायचं असेल तर बाबा समोर यायचं सुद्धा नाही. ते कडे बाबा देऊन टाकायचं. कशाला विनाकारण बदनाम काय बाबांची केली बरोबर केली. पाटील सांगा स्पष्ट सांगा. पुढे चालू बाटली चालू बरं का. पुढे त्यांची बाई पुढे बाई येईल का पुढे बाईला पुढे बाईला पुढे बोला. हा बरोबर आहे ना. आपण गावगावी संसार आता बघा तुमचाही संसार गाव यांचाही परिवार केली.
आता आपल्याला बघा बाबांच्या आरतीकडे जायचं बरं का. आरतीकडे जात असताना बाबांनी अतिशय आनंद वाटला बरं का. काही कट्टा काही पुढे अर्पण केला बाबांना की बरं का. कारण बरं बाबा भिक्षा का भिक्षा जातीने बरं का. उघडेकरांनी बाबांना सुंदर भिक्षा दिली बरं का. पुढीची दिली, कट्ट्याची दिली. आणि आता पाटील मग बाई सांगा तुम्ही आता साक्षी बरं साक्षी नाही की जयराम पाटील नाही आता नाही घ्या. पुन्हा बघा पुन्हा दिसते पुन्हा नाही आता बरं का. याला आजी बरं याला आजी शिक्षा द्यायची ना. पुन्हा यांचा कार्यक्रम लावायचा बरं निवृत्ती पाटील हे पाटलाचा निर्णय तुम्ही लावा त्यांना निवार. हा बरोबर आहे बरोबर आहे ना. त्यांचं दर्शन तुम्ही घ्या आता. पाटील लोकांनी पाटलाचं बर का. आणि आपल्याला गणपतीच्या मंदिरात भेटायला जायचं. बरोबर चला ठीक आहे. पूजन करा मग पूजन करून. हा ठीक आहे. हा वर हात करा. आपण या ठिकाणी सर्वांनी बघा आपले आपण आपलं मुख बघा या ठिकाणी निवड करूया. कारण सर्वात जगात गोड काय आहे का. बुंदीन बासुंदीन गुलाबजामुन बर का. गोड तुझे नाम भगवंतापेक्षाही बघा भगवंताच्या नामापेक्षा दुसरं गोड या जगात काहीच नाही वाटत. त्याप्रमाणे भगवंतापेक्षा सुंदर का सुंदर कुणीच नाही. हे सुंदर आहे जे नाम लक्षात घ्या. असं नामस्वर वरात बरोबर ना जरा. ओम नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का डमरू बोले रघुपति राजा रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय राम. नमो भगवते जनार्दनाय मीराबाई की पगदारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाई का गौऱ्या बोले विठ्ठल 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 राम. जनाबाई का गौऱ्या बोले विठ्ठल 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 राम. नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते नमो भगवते जनार्दनाय. नमो भगवते ओम जनार्दनाय नमः. ओम नमो भगवते जनार्दनाय बघा. हा मंत्र जप का करायचा हे नामस्मरण का करायचं लक्षात बरं का. याचं उत्तर नाथ महाराजांनी आबाजींचा आवडता ग्रंथ भागवत त्या भागवतामध्ये दिले बरं का. कशाचं महत्व दिलं. ओम जनार्दनाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेव हा जो मंत्र आहे ना हे नाम आहे. या नामाचं नाव बघा नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं बरं का. आपला इकडे आपल्या गुरुकुलचा बघा छोटासा बालक बघा ओंकार 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 याच ना ओंकारेश्वर त्यावेळी त्याचा आपण बघा. आता तुम्हाला का तो अध्याय नंबर ओवी नंबर आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगणार बरं का. अध्याय क्रमांक 10 ओळी क्रमांक 25.
सद्गुरूंचे नाम मात्र तेची आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे अर्थ सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी वेदशास्त्र आहे व सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे. ओम गणाय नमः. म्हणून बघा बरं का बाबांनी भिक्षा मागली तुमच्या लोकांकडं. कोणती भिक्षा मागितली? जसा ही भिक्षा मागली व्यसनाची, तसं दुसरी भिक्षा कोणती मागितली? प्रत्येक भक्ताने बघा बाबांना एक जपाची वही काय करायची, लिहून दान करायची बरं का. आणि त्या वहीमध्ये कोणता जप लिहायचा? महिलांना कोणता जप लिहायचा? मग आतापर्यंत आणि बघा भक्तांनी बरं का ते महाराजांचं पूजन करा ना. ते आले आपले आता ते महाराज निघून ते आपले याचे नाही का ते मान भावाचे इकडे त्यांना त्यांचं पूजन करा. हा आपला काय विषय चालू होता गेला का ते? हा बघा जपायची पेक्षा बरं का आतापर्यंत बघा अनेकांनी कुणी 1 कुणी 2 10 5 1000 बरं का. काही बायांनी बरं का एका वेळेला पेन बांधले, पेन एका 9 पेन बांधले, 9 आहे की नाही. 9 पेन एका बाईने बांधले बघा एका याला एक जोडून. आणि एकाच वेळी 9 वेळा मंत्र जपायचा. किती वेळेला? एकदा समजून काढलं का 9 वेळा जपायचा. जर टाळवाच्या मातीचं का लक्षात बरं का काय श्रद्धा असेल का काही माता भगिनीची. आणि त्या वयापासून आपण काय केलं माहितीये का? त्यावेळेस आपण काय बनवलं? मूर्ती बघा बाबांची, जी तुम्हाला वगैरचे प्रवेशद्वार आहे ना. आणि प्रवेश करता जी काचेमध्ये तुम्हाला मिळते, काचेमध्ये दर्शनी बघा शोकेस मध्ये जी मूर्ती आपल्या दर्शनासाठी ठेवली ती मूर्ती कशाची आहे? तुम्ही लोकांनी ज्या वह्या लिहिल्या वह्या, त्या वयापासून बघा आमचे बरं का वरून मूर्तीकार बरं का. त्या टाळून त्यांचं अभिनंदन तेवढं केलं सर. अशा रीतीने हा नामाचा महिमा आपण या ठिकाणी निश्चित बघा लक्षात घेतलेला आहे. आणि म्हणून दुसरी पेक्षा कोणती द्यायची बघा, प्रत्येक कोणती पेक्षा द्यायची बाबांना बरं का. जाखोरी वाली आपले सरपंच कुठे गेली जोडीदार बरोबर. आणि ती पंपटराव आहे का? पंपटराव आपल्या ते कायचं गाव कोणतं? नाणेगाव बरोबर. दाडेगाव ते लोक त्यांना. आणि अनेक गावाचे भक्त बघा की बाबा यांच्या सेवेमध्ये सहभागी होऊन आपल्या कुळाचा उद्धार करीत आहे. जसे आमच्या काही शांतराव केली अजून आमच्यावर किती काय तिथं बघा जवळ 100 पर्यंत गेलं तेव्हा का. आणि अनेक बघा आमच्या गोसेवक बरोबर बघा आठवड्यात 1 दिवस कोणी शनिवारी कोणी रविवारी 1 दिवस सोमवारी येतं. दर वारी बघा 4 जण येऊन 4-5 जण येऊन त्या गोसेवी सेवा करतात. आणि बाबांच्या आशीर्वादाचा टाळ्या त्या गोळ भक्तांचा आपण टाळी वाजवून अशा अनेक किती मुद्दे फार का. आता मी तुम्हाला सोन्याचा जाहीर केला. अशा अनेक मुद्दे बाबांच्या कार्यामध्ये आहेत. कोणी श्रमदान करतं, कोणी आता नाही का मागे कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये कोणी तेल डबे दिले, कोणी शेंगदाणे कट्टे दिले, कोणी रवा कटा, कोणी साखर कट दिले की नाही. जसं लाखाला कोणते कट्टे होते बरं पाहिजे का म्हणतात गरीबाचा बदाम बरं का शेंगदाणे कट्टे. तसं वड्याला कोणती शाळा होती? वड्याला कोणती शाळा होती? मुरमुरी होते का? मग किती मुरमुरी आली याची बरं का. असं अशा बघा बरं का दरवर्षी फक्त बघा आपलं जे देणगी बघा एकाच वेळेला बघा आपण गावगावी देतो. इतर वेळी वर्षामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला आपण पावती भोग देत नाही. आपलं काय अटी ठरलेला नियम ठरलेले आहेत. फक्त काय वडेकरांनो बाबाचं देणगी तुमच्या गावाला कधी येईल? फक्त आतापर्यंत कधी आलं, कधी येईल, कधी येतं? पुण्यच म्हणावा पुण्यच माझ्या का इतर वेळेला कधी येणार अशा. आणि बघा आणि त्यानुसार अनेक गावगावचे भक्त बघा या अन्नदानाचं काय बाबांचा आवडतं अन्नदान होतं बघा. अनेक गावगावचे भक्त अनेक प्रकारचे आठवण बघा बाबांचे आत्मन करतात आणि बाबांचा आशीर्वाद प्राप्त करायला टाळी होऊन त्याचं अभिनंदन पुन्हा या ठिकाणी करतात. म्हणून आता बराच वेळ झाला की नाही. आता आपण राहिलेलं पाहिजे पुन्हा हात करा.
नारद जी का बिना बोले नारायण नारायण राम। जनाबाईच्या लवऱ्या बोले विठ्ठल 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 राम। राम नाम भगवते जनार्दनाय। विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा बाबाजी नादी बाबाजी नादी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे ओम नमो भगवते जनार्दनाय। नमो भगवते जनार्दनाय। माऊली गुरु माऊली गुरु आमची म्हणा माऊली म्हणा माऊली माऊली गुरु माऊली आमची शंकर काळी सावली रामचे जनार्दन सावली। शंकर काळी सावली रामचे जनार्दन सावली। भक्तांसाठी सावली रामची जनार्दन सावली। भक्तांसाठी भगवती रामची जनार्दन माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमची 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 ओम नमो भगवते जनार्दनाय।